जर एकमेकाच्या विरुद्ध लढावं लागलं तर एकमेकाला शिव्या देऊ नका. आपण एकमेकाचे शत्रू नाही आहोत. आपण एकाच महायुतीमध्ये राज्य चालवतो, देश चालवतो. तर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्याने निलेश राणेंनी काही म्हटलं, काही केलं, तर त्यांचेच नेते पण त्यांना समजलेले की बाबा असं नाही करून चालणार. एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का? इन्कम टॅक्स बघेल ना, त्याच्या निवडणूक आयोगाशी काय समजणार. तो आता काल तासगावमध्ये 4,000 संख्येची सभा झाली. तासगावच्या सभेला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त महिला होत्या. सभा संपल्यानंतर मी ज्यावेळेला स्टेजवरून उतरून प्रत्येकाला आपण नमस्कार करू म्हटल्यानंतर लास्ट खुर्चीवरची ताईसुद्धा आणि लास्ट खुर्चीवर दादासुद्धा मी जवळ येईपर्यंत थांबले होते. तर ही काही धरून आणलेली गर्दी नाही आहे. आणि त्यामुळे गेल्या 2-3 दिवसामध्ये आम्ही जे प्रवासी आहोत, देवेंजी दिवसाला 6 सभा करतायत, आम्ही दिवसाला 4-4 शहरं करतो आहे. तर त्या सगळ्यांचं एकमेकाला फीडबॅक असा आहे की आपण त्या बिहारसारखं आणि विधानसभा महाराष्ट्रासारखं काहीच्या काही यश मिळवू शकू असं वाटतंय. कुणाला ते मुळात काय घडलं आहे माहीत नाही, परंतु हा नेहमीचाच वाद आहे की विकास की पर्यावरण. तर खरं म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या विकास की पर्यावरणमध्ये आपण मुंबईची मेट्रो लांबवली आणि काही हजार कोटी खर्च वाढवला. समृद्धी महामार्गापासून जो सगळ्यात मोठा महामार्ग अनेक धरणांपर्यंत त्या वेळेला काही मार्ग काढला नसता ते प्रोजेक्ट पूर्ण झाले नसते. आणि त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी असा विचार केला पाहिजे की तो जो कायदा आपला झाला की जेवढी झाडं आपण तेवढी त्याच्या 5 पट लावायला लागतात. नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये जुनी झाडं जी आहेत ती अख्खी उचलून दुसऱ्या ठिकाणी लावता येतात. त्याचं जगण्याचं प्रमाण 70% आलेलं आहे, कारण ते हळू सुरुवातीला 30% होतं. अशा वेळेला ती झाडं दुसरीकडे शिफ्ट केल्याशिवाय, तेवढीच 5 पट लावल्याशिवाय रस्ते आणि सगळं कसं होणार. आता नाशिकला कुंभामध्ये काही लाख म्हणणंसुद्धा कमी होईल, काही करोड लोक येणार, जगभरातून येणार. त्यात एका मिनिमम सुविधेसाठी काही झाडं तोडावी लागली तर त्याचा नियम पाळला पाहिजे असं वाटतं. पण तरीही नेमकं नाशिकमध्ये किती झाडं तोडणार आहेत, किती लावणार आहेत मला काय माहिती. ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवाव्या त्याची चर्चा सुरू होती, तर आमच्या बैठकीमध्ये देवेंजींनी अतिशय क्लिअर भूमिका मांडली. म्हणजे देवेंजींचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता नसते. ते क्लिअर मांडलं. 70-80% ठिकाणी युती होईल असा प्रयत्न करा, पण शेवटी स्थानिक कार्यकर्त्याची काही गरज आहे, राजकीय गरज. जर एकमेकाच्या विरुद्ध लढावं लागलं तर एकमेकाला शिव्या देऊ नका. आपण एकमेकाचे शत्रू नाही आहोत. आपण एकाच महायुतीमध्ये राज्य चालवतो, देश चालवतो. आम्ही ते पथ्य पाळलं आहे, पण काही ठिकाणी म्हणजे शिवसेनेने पाळलं नाही, राष्ट्रवादीने पाळलं नाही असं म्हणणार नाही. काही ठिकाणी घडणाऱ्या घटनांमधून नियम तयार होते. तर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्याने निलेश राणेंनी काही म्हटलं, काही केलं, तर त्यांचेच नेते पण त्यांना समजलेले की बाबा असं नाही करून चालणार. एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का? इन्कम टॅक्स बघेल ना, त्याच्या निवडणूक आयोगाशी काय समजणार. आता फायनली तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता, किंवा तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात घुसण्याचे. पण निलेश राणे वागले असं, याचा अर्थ शिवसेना वागले असं होत नाही. निलेश राणे असे वागले तर माझी खात्री आहे की एकनाथजींनी त्यांना समज दिलं. तर आमच्याकडे एखादा नेता काहीतरी बोलला तर देवेंजी प्रवासात असताना फोन करून म्हणतात की हे चालणार नाही. त्यामुळे सिंधुदुर्गामधून आपण हा निष्कर्ष काढणं बरोबर होणार नाही की BJP शिवसेनामध्ये काही अंतर निर्माण होतं. ह्या 2-3 जिल्ह्यात तर मला एकही प्रसंग माहीत नाही. आम्ही देवेंजींचं म्हणणं पूर्ण फॉलो करतो किंवा काही नाही. तसं जर उदाहरणार्थ कागलला मुश्रीफ साहेब आणि संभाजी घाडगे कंबाईन पॅनल झालं तर आम्हाला श्रेष्ठींनी सांगितलं की सगळं BJPचं पॅनल विड्रॉ करा. महाराष्ट्रामध्ये एकमेव कागल आहे की जिथे BJPचा एकही माणूस नाही, पण आम्ही ते मान्य केलं. मग गडिंग्लजला पलीकडे मुश्रीफ आणि आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढतो. काही एकमेकाला शिवाय नाही, शाप नाही, तुमचा प्रचार तुम्ही करा. शेवटी निवडणुकांमधला प्रचार हा आम्ही काय करणार आहोत यावर. त्याने काय केलं तर त्याने काही केलं नाही आहे म्हणा, पण शिव्यांपर्यंत जाण्याचं काही कारण असं मला वाटत नाही. रवीजींचा असं म्हणण्याचा बिलकुल अर्थ नव्हता की 2 तारखेनंतर युती तुटणार आहे. रवीजींचं म्हणणं असं आहे की 2 तारखेच्या निवडणुका होईपर्यंत आता बसून किंवा मार्ग काढण्याला वेळ नाही आहे. थांबा 2 तारखेपर्यंत. सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा की आता बहुतेक पूर्ण मला
भीतीच वाटते बोलायला, कारण मग निवडणूक आयोग तुमच्याशी बोललं का? हा कॉमन सेन्स आहे हो, की आता जर 20 जिल्हा परिषदांमध्ये 50% ओबीसी आरक्षण ओर झालं आहे, तर तिथे रिझर्वेशन पडणार, मग ती लांबणार. याच्याला काय भविष्यकाळ लागतो का? पण मी बोललं की निवडणूक आयोग येतो मुद्दा. त्यामुळे 2 नंतर खूप काळ जर जिल्हा परिषद पोस्टपोन होणार असेल, निवडणुका नाही आहेत, त्या काळात बसू, बोलू, पुढच्या निवडणुकांसाठी एक आचारसंहिता करू, असा रवीजींचा बोलण्याचा मुद्दा आहे की 2 तारखेपर्यंत थांबा म्हणजे काय, त्यानंतर आता वेळच नाही. ते आत्ता बिचारे शिरोळ आटोपलं, ईश्वरपूरला गेले, मग विट्याला जाणार. त्यामुळे एवढाच अर्थ आहे. त्यासाठी निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला आहे. जे पैशाचा गैरवापर करतायत, अतिवापर करतायत, त्यांना अटक होत आहेत. त्यामुळे काही उद्योजकांनी काळजी करण्याचं कारण नाही. जे काळजी करण्याचं कारण अशा अर्थाने ॲक्शन होत नाही, अशा अर्थाने काळजी करण्याचं कारण नाही. ज्या घटना घडतात त्याची कोणीही काळजी करेल ना, किंवा इतका पैशाचा तुम्ही काय म्हणा लक्ष्मी दर्शन का करताय? तुम्ही कामं करा. तर मला माहिती आहे तुम्हाला की विधानसभेला 1,59,000 मतं मिळाली. कुणीतरी चुकून आमच्या कार्यकर्त्याने कोणाला म्हटलं, एखाद्या वस्तीतल्या आजीला, तर ती आजी म्हणाली की आता आणखीन काही दादांनी द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे काही न देता माझं मार्जिन 1,12,000 राहिलं, तर उठसूट पैशाचा वापर करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. मग मी सेवा प्रकल्पांवर पैसे खर्च करतो. एवढा पैसा जास्त झाला तर सेवा प्रकल्पावर खर्च करावा, ज्यातून मतं मिळतील की नाही माहीत नाही, समाधान मिळतं. की उभ्या मी पवार साहेबांनी त्यांच्या काळात काय काय केलं असं सांगू शकत नाही. पण मला एक 24 तास दिले तर त्यांनी निवडणुका कशा जिंकल्या, त्यांनी निवडणुकांच्या आधी लोकांवर योजनांची खैरात कशी केली, अशी मोठी यादी मी देऊ शकेन. त्यामुळे कुठल्याही पक्षाने निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते, हरायसाठी लढायची नसते. मग जिंकण्यासाठी तो विचार करतो काय काय करूया. तर बघा लोकांची अडचण आहे की महिलांना एक 1,500 रुपयेसुद्धा 2,42 महिलांना योजना मिळाली, त्यातले 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला पहिल्यांदा रुपया दिसला. याचा त्यांना जो आनंद आहे, त्या आनंदातून त्यांनी माझ्या लाडक्या भावांना मला मतदान करायचं म्हणून धबा मतदान केलं. तर त्याच्यामध्ये आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पवारसाहेबांनी पण काही प्रमाणात नितीनजींचं म्हणणं बरोबरही आहे, पण अख्खा कोल्हापूर जिल्हा काढा असं घेऊन बसूया. अशोकराव मानेंची सून शिरोळला नगराध्यक्षपदाला उभी आहे, सोडली तर असं दूरपर्यंत घराणेशाही तुम्हाला दिसणारच नाही. ना माडकांच्या घरातलं कोणी उभं राहिलं, ना पाटलांच्या घरातलं कोणी उभं राहिलं. आमची तर सोय अशी की दूरपर्यंत शक्यताच नाही आहे. आणि त्यामुळे जरी नितीनजी म्हणतात ते खरं असलं आणि अपवादाने सुद्धा होणारी उदाहरणं ही होता कामा नयेत, तरी सरसकट असं चाललं आहे असं मला म्हणता येणार नाही. नितीनजी माझे सर्वार्थाने आदरणीय आहेत, त्यामुळे त्यांच्या वाक्याला मी छेद देत नाही. मी असं म्हणतोच आहे की काही प्रमाणात हे घडतं आहे, पण त्याचं प्रमाण हे इतकं मोठं नाही आहे. जे घडतं आहे तेही नीट केलं पाहिजे. नाही, मी महसूल मंत्री होतो. कुठल्याही खात्यामध्ये ज्यावेळेला गुन्हा होतो त्यावेळेला थोडी संधी आपण नाही दिली तर घेतलेला निर्णय कोर्टात टिकत नाही. 2 मिनिटात जाऊन तो कोर्टात खारिज होईल. त्यामुळे पुरेशी काळजी डिपार्टमेंट घेते आहे, पण कोणालाही यात सोडलं जाणार नाही. कोणी कुठे इकडे तिकडे जाऊन मागणी करण्याची आवश्यकता नाही. याचं कारण विधानसभा आता 8 तारखेपासून सुरू होते. त्यामुळे सरकारला याची पण मिळणार, सरकार कोणाच्या बाजून नाही. सरकारला याची काळजी आहे की सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित होणार आहे आणि त्यामुळे जर त्या चौकशीला येणार नसतील तर पुरेसा वेळ देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल आणि महसूल विभाग ती करेल. ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते. राजवर्धन निंबाळकर तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष. याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समरजित घाडगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत गेली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली. त्यामुळे राजवर्धन निंबाळकर कोण, तर तो जिल्हाध्यक्ष आहे. पण जिल्हाध्यक्षही नको, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी सुद्धा त्याला ईडीचा अर्थ काय, ईडी लाव म्हणजे काय, तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू. आता समजा बेहिशोबी संपत्ती अटकवांची नाही आहे तर काही घाबरण्याचं कारण नाही. मी माझ्या आयुष्यात एक शिकलो, रिॲक्टच व्हायचं नाही. आणि थोडंसं मोदीजींकडून शिकलो, रिॲक्टच व्हायचं. काय आता ते पुण्यामध्ये 18 दिवस रोज आमच्याकडे ते नवीन राऊत झाले होते, संजय राऊत.
मी काय एकदाही रिॲक्ट झालो नाही. शेवटी थकले बिचारे. एक मुद्दा किती दिवस मांडणार. मग पत्रकारही हळू दाखवेनाच. लोकशाही, ह्या लोकशाहीची सुंदरता म्हणजे ब्युटी अशी आहे की कोणीही कोणाला राजीनामा द्या अशी मागणी करू शकतो. अंजली दमाने तर एक मोठी ॲक्टिव्हिस्ट आहे. पण त्या मागणीनंतर त्या मागणीची चौकशी होईल का? मागणी चौकात उभं करा ती केलेली आहे. ती चौकशी सुरू आहे. चौकशीत काही निष्पन्न झालं तर ॲक्शन होईल. कोणी सुटणार नाही.